धन्यवाद पूर्वी. विधान परिषदेची निवडणूक ही सामान्य जनतेच्या मतदानातून होणार नसल्यामुळे इथे कुठल्या पक्षाचे किती निवडून आलेले प्रतिनिधी आहेत हे जास्त महत्त्वाचं असतं. आकडे हे महायुतीसोबत असल्यामुळे जागांसाठीची टशन सुद्धा महायुतीतच बघायला मिळते. राजकारणात मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे म्हणायची पद्धत आहे, पण आता खरं तर महायुतीच्या राजकारणात मोठा भाऊ छोटा भाऊ उरलेले नाहीये. जर काही नातं सांगायचंच असेल तर बालक पालक म्हणणं जास्त संयुक्तिक ठरू शकतं. विधान परिषदेच्या 17 जागांच्या वाटपात एकनाथ शिंदेंना मनासारख्या जागा मिळत नाहीयेत हे त्यांचा मीडिया समोरचा कालचा उघड झालेला राग सांगून गेला. पण एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं पाहिजे. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांची मोठी होण्याची भूक संपली असं वाटत असताना एकनाथ शिंदेंनी ती जिवंत ठेवली आहे. भाजपासारख्या वटवृक्षाच्या सावलीत एकनाथ शिंदेंच्या विस्तारवादाच्या महत्वाकांक्षा जिवंतच नाही तर वाढताना दिसतायत. दिल्ली एकनाथ शिंदेंना सांभाळून घेताना दिसते. शिंदेंसाठी एक सॉफ्ट कॉर्नर का असावा दिल्लीचा याची कारणं नव्यानं सांगायची गरज नाही. राजकारणाच्या अभ्यासकांसाठी प्रश्न आताच्या विधान परिषदेच्या जागा वाटपाचा नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय घडतं हे बघणं त्यांच्यासाठी जास्त रंजक ठरू शकतं. काल एकनाथ शिंदेंचा जो राग मीडियासमोर निघाला तो महायुतीवर निघेल का? शिंदेंची महत्वाकांक्षा ही महायुतीत त्यांना मिळणाऱ्या जागांपेक्षा मोठी होईल का? झालीच तर कधी होईल? ऑल वेल आहे हे दाखवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची सहनशक्ती पणाला लागतेय का? दिल्ली नक्की किती काळ एकनाथ शिंदेंवर हीच माया कायम ठेवणार? राजकारणात प्रत्येक ऑप्शन ओपन ठेवणारे राजकारणी, पण तेही जर तरवर मात्र बोलत नाहीत. त्यामुळे ह्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आज मिळणार नाहीत. पूर्वी